तर श्रावणच्या पहिल्या सोमवारी आपण गेलो होतो ना भाऊ कावड घेऊन श्री राजराजेश्वर मंदिरात. आणि मंदिरात एवढी गर्दी अशी हे तर आपल्याला वाटलंच नव्हतं ना रे भाऊ. पण असं कसं मंदातूनच ज्याच्यासाठी ब्लॉग पूर्ण पान फॉलो करता तुमच्या भावाले. तर काय म्हणता पोट्टो, कशा चांगल्या की नाही? सर्वांना आपल्याकडून मनापासून जय श्रीराम आणि जय श्री महाकाल. तर तो आता विषय असा होता की उद्या होता ना भाऊ श्रावण महिन्यातला पहिला सोमवार. आणि पहिल्या सोमवारी आपल्याला न्यायची होती ना भाऊ गांधीग्रामहून अकोला कावड. आणि अकोल्यातला कावडचा माहोल तर तुम्हाला माहित आहे मग पोट्टे हो. डायरेक्ट रातच्या पायरी मस्त आंघोळ विंगोळ तयारी गिरी करून आपण निघालो मस्त स्टँडवर जायले. मग स्टँडवर येऊन आपल्याला घ्यायला आले हरिओमन कस्तूप चल म्हणत बस म्हणत लवकर लेकर गेले ना बा पुढे. मग गाडी गिडीवर बसलो मस्त हरिओमनं गाडी गिडी काढली आम्ही निघालो मस्त गांधीग्रामले जायले. थोड्या वेळानं डायरेक्ट पोहोचलो आम्ही गांधीग्रामले. गांधीग्रामले इतली गर्दी होती की तुम्हाला काय सांगावं रे भाऊ. मग गर्दीला साईडने सोडून आम्ही डायरेक्ट खाली आलो. मस्त कावडचे भरणे गिरणे भरले. भरणे भरून डायरेक्ट मस्त वद्रे गिद्रे आणले. त्याची पूजा गिजा केली. भरणीची पूजा गिजा झाली. मग आलो ना भाऊ आपण पिंडीचं दर्शन घ्यायला. मस्त पिंडीचं दर्शन गिर्शन घेतलं. पिंडीचं दर्शन घेऊन वापस गिपस आलो. मग अतिशय मस्त कावडची आरती गिरती केली. कावडची आरती गिरती झाली. मग उचलली ना हो मोठी कावड. मग काय मोठी काळ गेळ उचलणं झाली. मग काय तुमच्या भावानं काळ उचलली ना आम्ही निघालो पैदल अकोला जाण्यासाठी. काय 15-20 किलोमीटर चलून आपले लेकरं पुढे थकले होते ना भाऊ. मग काय एका जागी मस्त आपल्या लेकरीनं मस्त आरामगिराम केला. आपण थोडासा मस्त आरामगिराम केला. मग दिसले ना भाऊ आपल्याला गणेश डॉन. आपले गणेश डॉन तर इथले खतरनाक झोपेल होते. असं वाटते की कोणत्या पोरीगिरीचे सपने पाहून राहिले काय भाऊ. मग 1-2 घंट्यानं उठले ना भाऊ आपले पोट्टे. आणि पुढे आपल्यासोबत काय झालं हे सांगतो तुम्हाला नेक्स्ट पार्ट मध्ये. तर नेक्स्ट पार्ट नक्की पाहिजा. आणि हा फॉलो पण करून घ्या तुमच्या भावाले.